नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच आहाराचाही. आहारातला एक अविभाज्य पदार्थ म्हणजे मीठ. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला होता हे आपण शिकलेलो आहोत. पण आज पुन्हा एकदा मिठाच्या बाबतीत सत्याचा आग्रह धरण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. सर्वप्रथम मिठाच्या बाबतीत 2 आरोग्य नियम लक्षात ठेवावे लागतात. एक म्हणजे मीठ योग्य प्रमाणात, म्हणजे अन्नाला चव येईल इतक्या प्रमाणातच सेवन करायचं असतं. आणि दुसरं म्हणजे कच्चं मीठ खाणं टाळायचं असतं. म्हणजेच काय तर अन्न शिजताना त्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं असावं. कच्चं मीठ खाण्यामुळे रक्तदाब वाढण्यापासून कमी वयात केस पांढरे होण्यापर्यंत, इतकंच नाही तर किडनीच्या कार्यक्षमतेत बिघाड होण्यापर्यंत अनेक त्रास होऊ शकतात. म्हणूनच कच्चं मीठ टाकून बनवले जाणारे भेळ, पाणीपुरी सारखे पदार्थ कधीतरी आणि मोजक्या प्रमाणातच खायचे असतात. साधारणपणे ग्रॉसरी शॉपमध्ये 4 प्रकारचे मीठं अवेलेबल असतात. एक म्हणजे आयोडीनयुक्त मीठ, दुसरं म्हणजे खडे मीठ, तिसरं सैंधव किंवा रॉक सॉल्ट आणि चौथं संचर किंवा काळं मीठ. खडे मीठ हे खरं तर आपलं पारंपरिक मीठ. आपल्या आजी आजोबांच्या घरी हेच मीठ वापरलं जात असे. पण साधारण 45-50 वर्षांपूर्वी थायरॉईडचा त्रास होऊ नये यासाठी आयोडाइज मिठाचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला गेला. मात्र नैसर्गिक पद्धतीने अन्नातून मिळालेलं आयोडीन आणि मिठाला फॉर्टिफाय केल्यामुळे पोटात गेलेलं आयोडीन यांचा शरीराकडून होणारा स्वीकार वेगवेगळा असतो. मॉडर्न रिसर्चमध्ये सध्या आयोडीनच्या एक्सेस इंटेकमुळे थायरॉईड रिलेटेड प्रॉब्लेम्स उलट डेव्हलप होत आहेत असंही दिसून आलेलं आहे. त्यामुळे मंडळी, मिठाच्याही बाबतीत पुन्हा एकदा आपल्याला आयुर्वेदाकडे आणि भारतीय पारंपरिक आहारशास्त्राकडे वळणं हे आवश्यक आहे. आयुर्वेदात मिठाचे अनेक प्रकार सांगितलेले असले तरी त्यात सैंधव म्हणजे रॉक सॉल्ट हे आरोग्यासाठी सर्वात चांगलं असतं असंही सांगितलेलं आहे. सैंधव रुचिवर्धक, पचायला सोपं, अग्नीला प्रदीप्त करणारं, गुणांनी स्निग्ध, थंड आणि त्रिदोष शामक असतं. इतकंच नाही तर हृदयासाठी हितकर असतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना साध्या नेहमीच्या मिठाऐवजी सैंधव म्हणजे रॉक सॉल्ट वापरणं, तेही अन्न शिजताना आणि चवीपुरतं आवश्यक तितकंच वापरणं हे आरोग्यासाठी सुरक्षित असतं. आहारातील अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.